बौद्ध समाजातून धर्मप्रसारासाठी निघालेल्या व्यक्तीला भंते म्हटलं जातं। अशा भंते व्यक्तीकडून हिंसा अपेक्षित नाही। मात्र जे नागपुरात घडलं ते धक्कादायक आहे। तिथे भंते सुरई सुसाई यांनी चक्क भेटण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळातल्या एका महिलेवर हात उगारला। नुसता हात उगारूनच हा भंते थांबला नाही, तर त्यानं चक्क तिला ठोसा लगावण्याची सुद्धा देहबोली व्यक्त केली। हा सगळा प्रकार आंबेडकर कॉलेजमधल्या गैरप्रकाराच्या विरोधात होता। आंबेडकर कॉलेजमधले गैरप्रकार थांबवा अशी मागणी करण्यासाठी शिष्टमंडळ पोहोचलं होतं। तिथे भंते सुसाई सुराई यांच्याकडून उत्तर समाधानकारक न मिळाल्यानं शब्दांचा स्तर अधिक उंच झाला, आवाजाचा स्तर वाढला आणि संतापलेल्या भंतेनं चक्क हिंसा करण्याच्या भूमिकेत महिलांवर हात तर उचललाच, पण त्याचबरोबर बुक्का मारण्याचा, ठोसा लगावण्याचाही आविर्भाव व्यक्त केला। यामुळे तिथे असलेल्या महिला प्रचंड संतापल्या। आंबेडकरी शिष्टमंडळाच्या सोबत एका बौद्ध भिक्खूकडून झालेलं हे वर्तन सर्वत्र आश्चर्यकारक समजलं जात आहे। दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत काय केलं हा सवाल उरतो। क्या आदमी है कि क्या है ये? और इनका तो नाम है, इनका नाम झूठ है मैडम। आप मार ऐसे आदमी के पास झूठ है, ऐसे आदमी के पास झूठ है तो लेडीज के हाथ पर कोई हालत नहीं करो। शिक्षा मेरी है, ऐसे कैसे बोल सकते हैं? क्या आदमी है कि क्या है ये? और इनका तो नाम है, इनका नाम झूठ है मैडम। आप मार ऐसे आदमी के पास झूठ है, ऐसे आदमी के पास झूठ है तो लेडीज के हाथ पर कोई हालत नहीं करो। शिक्षा मेरी है, ऐसे कैसे बोल सकते हैं? आपले सहकारी आणि प्रतिनिधी तेजस मोहतुरे या प्रकरणात जोडले आहेत। तेजस, पटकन 30 सेकंदामध्ये सांगा, महिलांवर हात उगारणाऱ्या आणि त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या भंते विरोधात पोलीस तक्रार झाली आहे का? नक्कीच आपण जर बघितलं तर नागपुरातील दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भंते सुरई रसाई यांनी महिलेवर हात उगारला आणि यानंतर जर बघितलं असेल तर संपूर्ण जे आहे ते राजकारण जे आहे दीक्षाभूमीचे तापलं होतं। व्हिडिओ जो प्रचंड प्रमाणात जो तो व्हायरल झाला होता, या संपूर्ण कृतीवर जे आहे ते टीका होता। या विरोधात जे आहे ते आंबेडकरी शिष्टमंडळांनी भंते सुरई यांच्या महिलेवर हात उगारण्याच्या ज्या कारणावरून जे आहे त्या संदर्भात जे आहे ते तक्रार पोलीस स्टेशनमध्ये झालेली आहे। अद्याप या संपूर्णची चौकशी सुरू आहे। मात्र अशा प्रकारचे कृत्य समोर आल्यानंतर जे आहे ते एकूणच जे आहे ते टीका होत असताना दिसत आहे। आंबेडकर महाविद्यालयातील गैरप्रकारची चौकशी करण्यासाठी जे काल नागपूर विद्यापीठाचे शिष्टमंडळ जे आहे ते नागपूर महाविद्यालयात काल गेले होते। याच्याच वेळी जे काही महिला कार्यकर्ते तिथे गेले होते, त्यांनी जे आहे ते जाब विचारण्याचा प्रयत्न संपूर्ण प्रकरणात केला होता। धन्यवाद तेजस। वेळेच्या मर्यादेमध्ये आपल्याला बातमी आटोपती घ्यावी लागते। आपल्या या माहितीसाठी आभार।